माझा राजा रा दर्या राजा रा लाटा तुफान सजलाय सारा दाट भरलाय आबाळ वारा नारली पुंडवला उत्सव आनंदाचा महा इव्हेंट नारळी पौर्णिमेचा। मालवणचा नारळी पौर्णिमा उत्सव गेल्या काही वर्षात महा इव्हेंट बनलाय। इथं आयोजित होणाऱ्या नारळ लढवणे स्पर्धा लक्षवेधी ठरतायत। या वर्षीचा सोहळा सुद्धा देदीप्यमान असाच ठरला। नारळी पौर्णिमेच्या सोहळ्यानिमित्तानं सौ शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीनं गेली 10 वर्ष आयोजित होणारी महिला सहभागातली नारळ लढवणे ही मानाची स्पर्धा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे। या वर्षी स्पर्धेचा दशकपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या सहभागातून संपन्न झाला। या वर्षी सौ शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आमदार वैभव नाईक यांच्या संयुक्त विद्यमानं मालवणच्या बंदर जेटीवर आयोजित राज्यस्तरीय महिला सहभागातील नारळ लढवण्याच्या स्पर्धेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला। विक्रमी गर्दीत स्पर्धा रंगतदार ठरली। आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं स्पर्धा उद्घाटन करण्यात आलं। यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, महेश जावकर, यतीन खोत, नंदा सारंग, पूनम चव्हाण, सौ शिल्पा झाटिये, माजी पंचायत सभापती पूनम खोत आणि सहकारी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर मशाल पेटवून शंखनाद करण्यात आला। सौ चारुशिला आढाव यांच्या मालवणी गाऱ्हाण्यानं आणि स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या वादनानं स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या सिद्धी करंगुटकर यांना प्रथम क्रमांकाचा मानाचा सोन्या चांदीचा नारळ, चषक, सोन्याचं कॉइन, सोन्याची नथ, येवला पैठणी आणि सन्मानपत्र देण्यात आलं। तर उपविजेत्या ऐश्वर्या रुपेश काळसेकर यांना सोन्याचं कॉइन, सोन्याची नथ, आकर्षक चषक, इरकल पैठणी आणि सन्मानपत्र देण्यात आलं। तर उत्तेजनार्थ योगिता सरमळकर यांना सोन्याची नथ, आकर्षक चषक, इरकल सन्मानपत्र, चांदीचा दिवा देण्यात आला। जिल्ह्यातल्या प्रमुख महिला ढोल पथकांपैकी एक असलेलं स्वराज्य ढोल ताशाच्या गजरानं या स्पर्धेला रंगत आणली होती। महिलांना व्यासपीठ मिळावं, महिला खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात या उद्देशानं महिलांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत असणाऱ्या सौ शिल्पा यतीन खोत यांच्या वतीनं 10 वर्षांपूर्वी महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली। दरवर्षी ही स्पर्धा वाढतच गेली। स्पर्धेत 1ली ते 7वी मुली नारळ लढवणे स्पर्धेत आरोही नरे हिला सन्मानपत्र, भेटवस्तू देण्यात आली, तर द्वितीय प्रांजल पेंडुरकर हिला सन्मानपत्र, भेटवस्तू, तृतीय क्रमांक निशाधुरी सन्मानपत्र, भेटवस्तू आणि चिन्मयी खोत हिला चतुर्थ क्रमांकाचं सन्मानपत्र, भेटवस्तू देण्यात आलं। स्पर्धेतील पहिल्या 200 जणांना आमदार वैभव नाईक यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आली, तर पुना गाडगीळ आणि सौ शिल्पा खोत यांच्यातर्फे पुना गाडगीळ चांदीच्या कॉइनची लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता। याची 1500 कुपन वाटण्यात आली। मुलांच्या स्पर्धेत मंदार ओरसकर आणि सौ शिल्पा खोत मित्रमंडळ संयुक्त बक्षिसं दिले। स्पर्धेचं निवेदन बादल चौधरी आणि अक्षय सातार्डेकर यांनी केलं। दांडेश्वर आणि या भूमिकेतलो गजानन गणपती महाराजा, होय महाराजा, तुझ्या या आदरस्थानात आज वैभवजी नाईक तसेच शिल्पा यतीन खोत यांनी भरवलेलो 10 वर्ष पूर्ण झालेलो हे जो नारळी पौर्णिमेचा उत्सवाचा तो चांगल्या रीतीने पार पडाचो महाराजा, होय महाराजा। तसेच सगळे जमलेले बाळ कोबाळ लहान मोठे थोर असत त्यांका त्या
आहेत ते पालकमंत्री होऊ दे महाराजा. महाराजा. तशीच आमची शिल्पा यतीन खोत व यतीन परशुराम खोत आज या मालवणच्या शहरात गाजलेली व्यक्ती सर्व कार्यक्रमात ढोल पथक, स्वराज्य महिला ढोल पथक तसेच महिलांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहून सगळे जे काय कार्यक्रम राबवतात त्यात त्यांना 33 कोटी देवतेने यश देऊ दे माझ्या. महिलांच्या वतीने एक महिला आज उभी आहेत, उद्या 100 महिला होऊ दे. सगळ्यांचं नाव गाजू दे महाराजा. कोणी खोटा नाटा काडी करतू जाप सराप केलेली असत महाराजा. आम्ही तुझ्या पाठीशी असव रे महाराजा. सगळ्यांका सुखी राख रे महाराजा. तर त्या MA SNDT युनिव्हर्सिटी, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मधून हॉस्पिटॅलिटी आणि एव्हिएशन डिप्लोमा त्यांनी केलेला आहे. किंगफिशर सारख्या एअर इंडियामध्ये त्या कंपनीमध्ये त्या कार्यरत होत्या. मालवणमध्ये सगळ्यात अगोदर 10 वर्षापूर्वी जी महिलांसाठी ही नारळ लढवण्याची स्पर्धेची सुरुवात, ज्याची पायाभरणी केलेली आहे, ती म्हणजे एकमेव नाव आहे, मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो, ते म्हणजेच शिल्पा यतीन खोत. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. महिलांसाठी भव्य नारळ लढवणे स्पर्धा आहे, नवरात्र, स्वराज्य महिला ढोल पथक, बचत गटासाठी काम, रुग्णांसाठी सतत धावपळ, यादी खूप मोठी आहे. पण मी त्यांना विनंती करतो की शिल्पाताई, आपण या सगळ्या कार्यक्रमाच्या साठी आभार प्रदर्शन करायचं आहे. सगळ्यांचे आपण तुमच्या शब्दात आभार माना. सर्वांना जय शिवराय. आज आपण इथे मालवण बंदर जेटी येथे जमा झालो. 2024 ची महिला राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा जी इथे संपन्न होत आहे, श्रीमंत छत्रपती शिवरायांचा आशीर्वादाने आणि भवानी मातेचा आशीर्वाद, त्यामुळे ह्या सगळ्या कार्यक्रमाला उत्तरोत्तर प्रगती मिळत आहे. जो 65 केजीची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी, जो दुश्मनाच्या सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी 1-2 हात करतो त्यांचं नाव तानाजी, जो 8 तासामध्ये पुण्याहून दिल्लीला जातो त्यांचं नाव संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्यांचं नाव धनाजी, जो ढाण्या वाघाच्या समोर जाऊन एकटा वाढतो त्यांचं नाव धर्मवीर संभाजी. या सगळ्यांना घेऊन स्वराज्य घडवून नंदनवन करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. आणि जे एकनिष्ठ राहून पक्षासोबत तसंच सर्व जनतेसोबत एकनिष्ठ राहून जो माणूस कार्यरत आहे त्यांचं नाव आमदार वैभवजी नाईक साहेब. ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या नेतृत्वाने आणि ज्यांच्या ताकदीमुळे आम्हाला हे बळ मिळालं ते नाव आमदार वैभवजी नाईक साहेब. ती व्यक्ती आज ठिकठिकाणी या माऊली वर्गाच्या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देते आणि ज्या आपण या जेटीवर उभे आहोत त्याचं सुशोभीकरण करण्याचं काम, तसंच मालवणच्या विकास कामाला भरीव योगदान असणारं नाव हे आमदार वैभवजी नाईक साहेब आहे. त्यांचे सर्वप्रथम आभार. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सलग 10व्या वर्षी आयोजित केलेल्या या नारळ लढवण्याच्या स्पर्धेसाठी उपस्थित असले, या स्पर्धेसाठी सातत्याने मेहनत घेतलेले असलेले माझे सहकारी यतीन खोत, शिल्पा खोत, शिवसेनेचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर, मंदारजी केणी, महेशजी जावकर, बाबी जोगी, शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पूनमताई चव्हाण, शिंदे मॅडम, उपस्थित माझे सर्व सहकारी आणि या स्पर्धेसाठी अनेक दिवस मेहनत करणारे सर्व माझ्या महिला बंधू आणि भगिनींनो,
खरं तर आपल्याला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं तर आजपासून मच्छीमारांना आज समुद्रात नारळ अर्पण करून समुद्राची सेवा अर्पण करून उद्यापासून आपला मच्छीमारी हंगाम या ठिकाणी सुरू करणार आहे. खरं तर नारळी पौर्णिमेच्या दृष्टीने या शहरामध्ये जास्तीत जास्त पर्यटक आले पाहिजेत, यासाठी हा नारळी पौर्णिमेचा उत्सव खरं तर शिल्पा खोत आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी गेले 10 वर्ष फुलवलेला आहे. खरं तर ज्या जेटीवर आपण बघतोय ती जेटी सुद्धा गेल्या 4 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी पूर्ण केलीत की जेणेकरून पर्यटकांना मानबिंदू असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असून देत, सिंहासन असून देत, किंवा आता या सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेला LED शो असून देत, तो सुद्धा लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे की जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आलेला पर्यटक मालवणमध्ये वैशिष्ट्य शोधला पाहिजे. आज फिश ॲक्वेरियमचा मोठा प्रकल्प या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. आज नारळी पौर्णिमा या सणाला खरं तर आज व्यापारी संघ असून देत, पर्यटक संघ असून देत, सर्व राजकीय पक्ष असून देत किंवा अनेक मित्रमंडळ असून देत, वेगवेगळे उपक्रम राबवून या निमित्ताने पर्यटकांना आपल्या शहराची परंपरा या ठिकाणी दाखवत आहेत. अशीच परंपरा आपल्याला यापुढच्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने आपण दाखवत असतो आणि आपल्या परंपरेला, आपल्या सणाला खरं तर आपण ग्लॅमर दिलं पाहिजे. आपण त्याचा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे आणि त्यासाठी खरं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून सुद्धा जसे वेगवेगळे फेस्टिवल असतात तसाच नारळी पौर्णिमेचा फेस्टिवल सुद्धा आमचं सरकार आल्यावर या ठिकाणी निश्चित सरकारच्या माध्यमातून साकार करू असं अभिवचन या ठिकाणी देतो. या मित्रमंडळाने जे जे उपक्रम घेतलेत त्या उपक्रमाला आपल्याला खरं तर उपक्रम घेताना सुद्धा आज स्वराज्य ढोल पथक आहे. या ढोल पथकाची सगळ्या सहकाऱ्यांची सुद्धा अपार मेहनत असते आणि त्यामुळे त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वराज्य ढोल पथकाच्या माझ्या सर्व सदस्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आज अशा स्पर्धा घेताना खूप मेहनत घ्यावी लागते. आज खरं तर महिलांना 10 वर्षापूर्वी कोणी म्हटलं असलं की महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा आहे तर आपण त्या स्पर्धेला हे बघत होतो, परंतु आता 10 वर्षानंतर या स्पर्धेला ग्लॅमर निर्माण झालेला आहे आणि राज्यातील नामवंत स्पर्धा या निमित्ताने महिलांसाठी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्याला पुन्हा एकदा नारळी पौर्णिमेच्या आणि माझ्या सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमचा एक भाऊ म्हणून ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही महिला म्हणून पुढे जाल त्या त्या गोष्टीमध्ये एक भाऊ म्हणून तुमचा या ठिकाणी भाऊ म्हणून तुमच्या बरोबर असेल, तुमच्या पाठीशी असेल असं वचन या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष बाळू अंधारी, वैशाली शंकरदास, रूपा कांदळकर, रूपा कुडाळकर, शुभांगी सुखी, पल्लवी तारी, सका पाटील कॉलेजचे प्राध्यापक लेफ्टनंट खोत, सुमेधा नाईक, डॉक्टर शिल्पा झाटिये, दादा वेंगुर्लेकर, सायली कांबळी मुंबई, चारुशीला आढाव, प्रतिभा चव्हाण, बाबी जोगी, भाई कासवकर, सेजल परब, आर्या गावकर, नितीन तोडणकर, जगदीश तोडणकर, दिलीप पवार, प्रवीण रेवणकर, तुषार पांचाळ, नंदा सारंग, महेंद्र म्हाडगुत, नरेश हुले, मनोज मोंडकर, मीनाक्षी मेतर, सुखी लोणे, सोनाली डिचवलकर, माधुरी प्रभू, तृप्ती मयेकर, महेश जावकर, आर्यी गावकर, दर्शना कासवकर, व्यावसायिक जॉन नरोना यांच्यासह लायन्स क्लब, मातृत्व आधार फाउंडेशन, सिंधू रक्त मित्र पदाधिकारी, प्राणी मित्र संस्थांची उपस्थिती लाभली. गतवर्षीच्या विजेत्या नंदिनी परब, तेजल सोपारकर यांनी मुंबईवरून खास उपस्थिती लावली होती. तसंच जिल्ह्याच्या बाहेरून बऱ्याच महिलांनी सहभाग घेतला. एकूणच मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्पर्धा संपन्न झाली.